नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे आलूच्या पानांपासून भाजी. तर हे बघा, ही पानं आहेत. हे बघा, मी छोटे छोटे आलू होते माझ्याकडे, तर त्याला अंकुर फुटले होते म्हणून मी असेच घरी जमिनीत लावून दिले आहे. हे बघा, थोडेसेच होते म्हणून मी लावून दिले आहे. इथे माझं गुलाबाचं झाड आहे, याला पण छान असा बार आला आहे फळ्यांचा. तर हे बघा, ही आलूची पानं, याला आपल्याला असे देठापासून तोडायचे आहे. छान कोवळी कोवळी पानं तोडून घ्यायची. याची भाजी फार यम्मी लागते. बघा, या प्रकारे आपण पूर्ण ही शेंडी पाने तोडून घेऊया. मस्त कोवळी अशी पानं आहे. तर चला पूर्ण पानं आपण तोडून घेऊया. हे बघा मंडळी, आपण आलूचे किंवा बटाट्याची पानं आपण तोडून झाले. हे बघा, मस्त अशी मी डंटल साईड घेतले. आपल्याला हे डंटल पण सोडून टाकायची आहे त्यात भाजी. हे बघा, मस्त असे स्वच्छ धुवून घेतले. तर चला, ह्या भाजीला हे बघा कोवळे कोवळे आहे. आपल्याला देठ टाकायची आहे याची, आणि ही पानं वेगळी करून टाकायची आहे. याप्रमाणे पाने तोडून घेऊया व देठांना नंतर कापून असं सोलून घ्यायचं आहे. हे बघा, त्याचे असे आपल्याला शिरा काढायचे आहे. बघा, याप्रमाणे आपण सर्व देठा आणि पानं वेगळे करूया. ही पानं छान अशी तोडून झाली आहे. ह्या दंडल जे आहे हे बघा, परत एकदा सोलून दाखवते. त्या प्रकारे मी सोलून ठेवले आहे. हे बघा, त्याची जी पानं आहे शिरा, हे बघा छान असं सोलल्या जातात. आणि हे बघा किती लवचिक आहे. हे बघा, दंड मस्त असं आपण त्याला चिरून घेऊया. बघा, आपण बारीक अशी पानं चिरून घेऊया. या प्रकारे सर्व पानं आपण चिरून घेऊया. पारंपरिक पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे. हे बघा, ही देठ आहे, पानं परत तोडणार कापणार आहे. याचप्रमाणे ही देठ पण आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची आहे. राहिलेली पानं आपण चिरून घेऊया. तर हे बघा, आपलं सर्व चिरून झालंय. आता यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. एक टोमॅटो घेतलाय मीडियम आकाराचा, एक छोटा कांदा घेतलाय, एक छोटा बटाटा घेतलाय, 2 हिरवी सुकी मिरची घेतली आहे, 6 ते 7 लसूण पाकळ्या, व यास आपल्याला लागणार आहे थोडे तिखट, मीठ आणि हळद चवीनुसार. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर बघा, आपण पहिले बटाटा कापून घेऊया. आपल्याला काप करायचे. बटाटा कापून घ्यायचा आहे. या प्रकारे पूर्ण बटाटा, कांदा आपण कापून घेऊया. टोमॅटो पण कापून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आपलं सर्व साहित्य कापून झालंय. तर चला पुढील कृतीकडे वळूया. गॅस पेटवून घेऊया. तेल, आपल्याला बटाटा तळून घ्यायचा आहे. छान गरम होऊ देऊया. हे बघा, आपलं तेल छान तापत आलंय. टाकायचं आपण शिजलेला बटाटा थोडा थोडा करून देऊया. छान याला लाल होऊ देऊया. माझा हा व्हिडिओ आपण कुठून बघतायत हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. बघा, छान तळला जातो हे बटाटा. तुम्ही यापूर्वी अशी भाजी बनवून बघितली का? नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. बेल आयकन दाबायला मात्र कंजूशी करू नका. ही पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी आहे. आता आपला बटाटा छान तळून झालाय. याला आपण बाहेर काढून घेऊया एका प्लेटमध्ये. याप्रमाणे राहिलेला बटाटा पण आपण तळून घेऊया. कडे वळूया. राहिलेला बटाटा तळून घेऊया. हे बघा, आपलं तेल तापलंच आहे. आपला बटाटा तळून झालाय. यातच टाकूया आपण कांदा. यात टाकूया आपण लसूण पाकळ्या. छान लाल होऊ देऊया.
तर हे बघा आपला लसूण कांदा छान लाल होत आलाय. या स्टेपवर आपल्याला टाकायच्या 2 मिरच्या कुडून. त्याला पण थोडं छान तळून घेऊया. मी घेतलंय थोडं जाडसर असं लाल तिखट घेतलंय, थोडं साधं तिखट घेतलंय. थोडी टाकायची आपल्याला हळद किंचित तशी. यात टाकूया आपण टोमॅटो, चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आपल्याला. त्याला 2 मिनिटं होऊ देऊया. हे बघा टोमॅटो होत आलाय आपलं. यात टाकूया पहिले आपण दांड्या चिरलेल्या. बघा मस्त असा कलर आलाय आपल्या भाजीला. यात टाकूया आपण बटाट्याची पानं किंवा आलूची पानं. याला छान एकत्र करून घेऊया. यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. हे बघा यात टाकायचं आपण तळलेला बटाटा. मस्त भाजी आपली तयार. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत पण आपण खाऊ शकता. आता याला मंद आचेवर आपण 2 ते 3 मिनिटं होऊ देऊया. आपली भाजी खाण्यासाठी तयार. झाकून ठेवूया. तर हे बघा आपली भाजी शिजून तयार आहे जेवणासाठी. तर बघा किती यम्मी अशी भाजी झाली आहे. तर या मंडळी जेवायला या. तर चला आपण सर्व करून घेऊया. तर या मंडळी जेवायला या. आलूची पानाची भाजी, बटाट्याची भाजी. तर बघा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.